शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नियोजित निदर्शने अखेर स्थगित करण्यात आले। कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात 5 मे रोजी कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता। मात्र प्रशासनासोबत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर आणि सकारात्मक तोडगा निघाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मागे घेण्यात आला। प्रहार जनशक्तीचे राजेंद्र ओहर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाने व माध्यमाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे। मात्र दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा देखील इशारा माध्यमांद्वारे बोलताना दिला। अशी आपली चर्चा झाली, काय विषय होता? शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील येणाऱ्या दिनांक 5 तारखेला जे आगळ्यावेगळ्या पद्धतीचं निदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण करण्याचं ठरवलं होतं कर्मचाऱ्यांच्या वतीने। गळ्यात मडकं पाठीला झाडू। मान्य अधिष्ठाता साहेबांनी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सांगितलं की बाबा तुमचे जेवढे काही प्रश्न आहेत ते आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू। कर्मचाऱ्यांच्या हितासाठी हे प्रश्न असल्यामुळं तात्पुरतं हे जे आगळ्यावेगळ्या पद्धतीचं जे आंदोलन होतं ते स्थगित करण्यात आलेलं आहे। जे आंदोलन स्थगित केलं याबाबत आपण कर्मचाऱ्यांशी काही चर्चा केली आहे का? या प्रश्नासंदर्भात सर्व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी व कर्मचाऱ्यांसोबत हे प्रश्नाचे सगळे विचार विनिमय करून त्यांच्या हितासाठी ही सगळी बातमी असल्यामुळं कर्मचाऱ्यांच्या चर्चा करून हे आपण सगळं काही वेगळं आपल्या ज्या मागण्या आहेत त्या जुन्याच मागण्या आहेत, त्याच मागण्या घेऊन आपण पुन्हा आंदोलन करणार होता। किती दिवस त्या मागण्या रेटायच्या आहेत? या सर्व मागण्या आता रेटायची नाही आहे। मान्य प्रभारी अधिष्ठाता साहेबांनी सांगितलं की आपण लवकरात लवकर आता आपण कर्मचाऱ्यांच्या हितासाठी जेवढे काही प्रश्न तुमचे प्रलंबित आहेत ते सगळं आपण निकाली लावू व मार्गी लावू। आपल्याला काही डेडलाईन दिली आहे का चर्चेची? तसं काही डेडलाईन दिलेली नाही आहे। त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं की येणाऱ्या महिनाभरात आम्ही हे सगळे तुमचे कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू।